अमरावती शहरातील बिच्छू टेकडी येथे जन्मलेल्या सौरभ अभ्यंकर या रॅप स्टारने देशात चांगलीच मज्जल मारली। नुकत्याच झालेल्या MTV हसल या रॅप स्पर्धेत त्याने क्रांतिकारी रॅप गीत सादर करून अनेकांचा प्रेरणादायी ठरला। बाबासाहेब शिवाजी महाराजसह सौरभने संविधान सुद्धा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलेत आणि हा सौरभ उपविजेता ठरून त्याला 5 लाख बक्षीस ट्रॉफी मिळून त्याचे अमरावती शहरात आगमन होताच हजारो चाहत्यांनी सौरभचे जंगी स्वागत केले। दुचाकी रॅली काढून त्याने बिच्छू टेकडी परिसरात आगमन होताच तुफान फटाक्यांची आतिषबाजी इमारतीवरून त्यांच्या अंगावर भव्य पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी थेट सौरभ अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला। MTV हसल 3 या रॅप शो स्पर्धेत देशातील अनेक रॅप कलाकारांनी सहभाग घेतला। अनेकात चांगली स्पर्धा रंगली। यात अमरावती जिल्ह्यातील बिच्छू टेकडी येथे जन्मलेल्या सौरभ अभ्यंकर याने सुद्धा सहभाग घेऊन त्याने तर धमालच केली। सौरभला लहानपणापासून रॅपची आवड असल्याने त्यांनी या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त विद्रोही क्रांतिकारी रॅप गीत सादर करून हजारो लाखो चाहत्यांची मने जिंकली। रॅपच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना थेट वाचा फोडला। सौरभने आजच्या पिढीला सोजेस असे प्रेरणादायी क्रांतिकारी विचार सादर केले। याच रॅपला ऐकून परीक्षक सुद्धा थक्क होऊन त्यांनी सुद्धा भरभरून त्याचे कौतुक केले। आम्ही शिवबाचे मावडे, अमरावतीचा पोट्टा असे अनेक रॅप सादर केल्याने तो लाखोंचा चाहता ठरून एक स्टार झाला। सौरभ अभ्यंकरने याआधी नागराज मंजुडे यांच्या झुंड या चित्रपटात रॅप गाऊन अभिनेता अमिताभ बच्चन सोबत भूमिका सुद्धा केली। सौरभ MTV हसल शो मध्ये उपविजेता ठरल्याने अमरावती जिल्ह्यात एकच जल्लोष करण्यात आला। त्याचे अमरावती शहरात आगमन होताच त्याचे इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते सर्व परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। ठिकठिकाणी त्याचे पुष्पगुच्छ देऊन त्याच्यावर पुष्पांची उधळण करून शुभेच्छा देण्यात आल्या। शेवटी सायंकाळी राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरात सौरभचे आगमन होताच तुफान फटाक्याची आतिषबाजीसह इमारतीवरून सौरभच्या अंगावर पुष्पांची उधळण करण्यात आली। त्याला भेटण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी चांगली झुंबड झाली। हजारो चाहत्यांनी सौरभ सोबत सेल्फी काढून त्याला शुभेच्छा दिल्या तर त्याला आशीर्वाद दिला। यावेळी आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी रॅप स्टार सौरभ अभ्यंकर याच्यासोबत संवाद साधला। MTV हसल 03 रॅप शो मध्ये अमरावतीमधील बिच्छू टेकडी या परिसरात जन्म झालेल्या सौरभ अभ्यंकरने संपूर्ण देशामध्ये आपल्या बिच्छू टेकडीसह अमरावती जिल्ह्याचं नाव रोशन केलंय। उपविजेता ठरलाय आणि उधळण झाली त्यांच्या पुष्पवर्षांची। अमरावती शहरामध्ये त्यांचं आगमन झालं असता अमरावती शहरात प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये पुष्पवृष्टी करून सौरभचं निनादामध्ये शोभा जल्लोष यात्रा करण्यात आली। खरोखरच अमरावतीकरांकरिता ही अतिशय आनंदाची बाब आहे की सौरभ अभ्यंकर हा बिच्छू टेकडी रहिवासी असलेल्या युवकाने देशामध्ये आपल्या रॅपच्या माध्यमातून क्रांतिकारी अनेक विषयावर त्यांनी सर्वांना चक्रित केलेलं आहे आणि हसलच्या संपूर्ण टीमला सुद्धा त्यांनी आश्चर्यचकित करून त्याला सर्वांनी वावा केलेला आहे। हाच सौरभचं अभिनंदन करावं असं वाटतं आणि संपूर्ण अमरावतीकरांच नव्हे तर महाराष्ट्राने याच सौरभ अभ्यंकरावर पुष्पवृष्टी करून त्यांचा जल्लोषमध्ये स्वागत केलेलं आहे। सौरभचं आगमन अमरावतीमध्ये बिच्छू टेकडीमध्ये झालेलं आहे आणि अमरावती शहरातील प्रत्येक परिसरामध्ये दुचाकी रॅली काढून त्याचा सुद्धा जल्लोषामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून घराघरावरून पुष्पवृष्टी करून त्याचं स्वागत करण्यात आलं आहे। सौरभ अभ्यंकर आपल्याशी जोडलेला आहे आणि पुन्हा तो नागपूर आणि मुंबईची वारी पुन्हा करणार आहे। सौरभ, प्रथम सिडूच्या वतीने आपलं अभिनंदन करा असं वाटतं आणि अभिनंदन केल्यानंतर माझा प्रश्न असा आहे की बिच्छू टेकडीचं नाव तू रॅपच्या माध्यमातून क्रांतिकारीमधून स्पष्ट केलं आहे, काय सांगशील? मला तेच काय म्हणते तिथे मेन म्हणजे अमरावती रिप्रेझेंट करायचा मुद्दा तोच होता की मला तेच दाखवायचं आहे की आपल्या इकडं जसं वाटतं की अमरावतीमध्ये नाही, मी छोट्या सिटीचा आहे, मी हे करू नाही शकत, म्हणून मी तिथं असं छाती टोकून सांगत होतो मी बिच्छू टेकडीचा आहे, मी अमरावतीचा आहे, मी इथं येऊन असं करू शकतो। तर मला वाटते जे येणारी जी जनरेशन आहे त्यांना त्या गोष्टीमधून थोडं प्रोत्साहन भेटेल की त्यांना पण वाटेल हा मी पण आता नोकरी ठीक आहे, मी पण आता रॅप करू शकतो, रॅपने कोणतेही आर्ट फॉर्म करू शकतो आणि माझ्या सिटीला मी ॲज इट इज जसं आहे तसं रिप्रेझेंट करू शकतो। मोठ्या मोठ्या शोमध्ये जर एखादा युवक किंवा कलाकार जेव्हा जातोय तर आपल्या प्रॉपर्टीचं नाव विसरतोय, मात्र आम्ही पाहिलेलं आहे प्रत्येका तू ज्या सादरीकरण केलेलं आहे बिच्छू टेकडी आणि क्रांतिकारी बाबासाहेबांचं सुद्धा आपलं नाव
त्या आपण रोशन केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. त्यामुळेच साधारणतः मला असं वाटतं की सर्व चक्रावीत गेलेलं आहे. काय सांगशील याबद्दल? हां, म्हणजे ऑब्व्हियसली मला ज्या लोकांनी दिलं, मला जिथून एवढं सगळं भेटलं, म्हणजे काहीतरी आर्ट करायची प्रेरणा भेटली, जगासोबत म्हणजे लढायची मला प्रेरणा भेटली, ज्या लोकांनी शिकवलं, ज्या ज्या महामानवानं मला हे सगळं शिकवलं, ज्या एरियानं मला शिकवलं, ज्या लोकांनी मला शिकवलं, तर ऑब्व्हियसली मी त्यांचं नाव तिथे घेणारच आहे. तर म्हणून मला प्राऊड वाटते हे सगळं सांगण्यासाठी की मी बिच्छू टेकडीपासून आणि मी अमरावतीचा आहो म्हणून. कसं वाटतं तुला? तुझं काल आगमन झालं आणि अमरावती शहरामध्ये जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. एक अभिनेतासारखा तुझं आणि एक मोठा नेत्यासारखा तुझा वर्षाव तुझ्या पुष्पवर्षी झालेला आहे. काय सांगशील? खूप असं वेगळं वाटत होतं मला. तर अजूनही स्वप्नच वाटत होतं की लिटरली या रोडपर्यंत आतापर्यंत मी चालत होतो, इथंच सगळं खेळत होतो. हे सगळे नातेवाईक आहे, सगळे ओळखीचे काका काकू आहे, आणि ते लोक म्हणजे मी कोणासोबत असं बँकेत जात होतो केव्हा आहे ना, कोणी सामान सांगत होतं जा या दुकानातून हे आणून दे, पण ते लोक जेव्हा माझ्यासाठी असं फूल वगैरे टाकत आहे तर ते असं स्वप्नापेक्षाही डेंजर होतं. आणि मला म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्ती होतं. आणि आता असं वाटते की लाईक तिथं गेलो आणि मला या सगळ्या गोष्टी भेटल्या, लोक भेटले, तर आता मला हे सगळे लोक म्हणजे मी यांची जेव्हा एनर्जी ऐकत आहे तर मला आता ते फेम नसून मला थोडी आता रिस्पॉन्सिबिलिटी वाटायला लागली आहे. मला वाटतं की रॅपच्या माध्यमातून लहान मुलाच्या गळ्यातला ताईत सौरभ बनलेला आहे. म्हणजे प्रत्येक मुलगा म्हणतो की मला सौरभसारखं रॅप सादर करायचं आहे. काय सांगतो की काय पिढी या पिढीनं माझं शिकवशील? हां, मला वाटते की चांगली गोष्ट करत आहे ते लोक जे करत आहे. कारण म्हणजे मी पण ज्या हिपहॉप लोकांना वाढून झालो होतो म्हणजे बघितलं आहे, ते लोक पण असंच त्यांच्या मोठ्या लोकांना पाहून इन्स्पायर होत होते. आणि मला वाटते की लहान पोरांनी जर माझं जर गाणं ऐकत असेल तर त्याच्यातून समोरचा जो तिसरा व्यक्ती आहे त्याला पण मॅसेज दिला पाहिजे, त्यांनी पण विचारलं पाहिजे हो भाई कोणतं गाणं ऐकत आहे तू काय. तर म्हणून मला वाटते की मी जे गाणे म्हणजे म्हटलेले आहे, जे मुद्दे मी रिसर्च करून म्हटलेले आहे, जे मला मुद्दे म्हणायचे होते, ते जर या लोकांना पाठ आहे तर माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठी काहीच गोष्ट नाही आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे एक स्वप्न होतं की मला 3 जनरेशन ऐकलं पाहिजे, आई बाबा आजी आजोबावाले, माझ्याची लोक, माझ्यापेक्षा लहान पोरं. तर मला वाटतं या शोनंतर ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि मला लुगडं घालणारी ऐकत आहे, मला छोटी बनान घालणारी ऐकत आहे, मला खूप चांगलं वाटतं. जल्लोष रॅलीमध्ये हजारो युवकसुद्धा सहभागी होते. तुला जसं म्हणजे तुला हात मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. या माध्यमातून तू जेव्हा जुचुडकीमध्ये आगमन झालं आहे, तू एका सलूनच्या दुकानात तू धावून गेला आहे, कारमधून उतरला, सलूनच्या दुकानामध्ये एका व्यक्तीला तू भेटला, त्याचं काय दुरुस्त? ते आता काय एवढे लोक सगळे प्रेम करतात तर मला वाटतेच भेटावं ऑब्व्हियसली, पण ते सगळ्यांना भेटू नाही शकत. पण जसं मला चांगलं वाटत होतं, जिथपर्यंत मी जाऊ शकत होतो तिथपर्यंत मी, आणि तेच मला थोडं हे पण वाटत होतं, काल थोडं वेगळं पण वाटत होतं की ओ शेट हे माझे लोक आहे आणि यांना भेटायसाठी मला गर्दी पार करावी लागत आहे, तेवढं वाटत होतं. पण जे आहे ते आहे. पण मला माहिती आहे की मी इथेच राहणार आहे आणि इथे सगळ्यांची नातं माहिती तेच राहणार आहे शेवट. तुझे रॅपचे क्रांतिकारी जो साजरी करते रॅप, त्यातलं एखादा छानपैकी एक आमच्या दर्शकांना एक पुन्हा एक उडी सांगशील? वैसे देखा जाएगा तो इंडिया का हमारा कल्चर पुराना, मालूम हुआ जब तभी शौक हुआ जमाना, गमन पाले जो भी सुनो स्टोरी ऑफ सुदामा, आदिवासी थे वो हमने लिखा तभी विमाना, फिलोसॉफी लिटरेचर मैथमेटिक्स और योग, एस्ट्रोनॉमी साइंस आयुर्वेद खाता हमें बोध, फिर आए थे ये चोर नॉलेज ढापा हमसे बोध, फिर पीटे ढिंडोरा की हमने ही लगाया शोध, अबे नॉलेज की बात नहीं नियत का यहाँ मुद्दा, तुम बोले जेंटलमैन लेकिन आत्मा नहीं शुद्धा, खाने के लिए भी तुमको करना पड़े युद्धा, तब शांति का संदेश फैला रहे थे बुद्धा, देख रहा मशीन में कुछ खास बात नहीं, थोड़े छोड़ के बाकी के मेरे आसपास नहीं, रिप्रेजेंट करता हूँ मैं डॉक्टर अम्बेडकर, थॉट करके मुद्दे की बात करता बकवास नहीं, बैठे क्यों मौन सारे बैठे क्यों मौन, माना बैठे क्यों मौन सारे बैठे क्यों मौन, भूलो मत हमारे पूर्वज थे कौन, भूलो मत हम है हिस्टोरी डॉन. हे गमावलं. घेऊन टाक अतिशय गाजलेला आहे. प्रत्येक जण तो घेऊन टाकत हाच विषय घेतो. काय सांगेल घेऊन टाकत? पोळी घेऊन टाक म्हणजे ते जे तुमच्या लाईफमध्ये कोणती सिच्युएशन येत असेल, घेऊ नका, घाबरू नका, जे आहे एन्जॉय करत घेऊन टाका, म्हणून ते गाणं बनवलं होतं मी घेऊन टाक. सौरभ बिचुकीमध्ये जन्म झाला, झोपडीमध्ये राहिलेला आहे, आपल्यासमोर वाढलेला आहे. काय सांगसाल तुम्ही सौरभबद्दल? सौरभ हा सुरुवातीपासून सौरभला म्हणजे डान्स करणे, नाचणे, आणखीन आपलं परेड हो परत राजू काकाच्या आपला ते NCC मध्ये होता
आणि तो ते आवाज बिवाज काढत होता, त्याचा कार्यक्रम होता, मग तिथे पण नेलं होतं त्याला मी. पण ते म्हणत होते तुमचा नातू म्हणे असं म्हणजे काही तुम्ही पाठवाल का म्हणे इकडे. मी म्हटलं पाठवायला काही हरकतच नाही, म्हटलं आम्ही पाठवू, पण माझा नातू हा वेगळाच इकडे गेला. पण त्याला म्हणजे लहानपणापासूनच ह्या गोष्टीचा खूप छंद होता. कसं वाटतं काल त्याची खूप मोठी जल्लोष रॅली काढली. जल्लोष मला तर खूपच आनंद झाला त्याच्या जल्लोषाचा. काय प्रतिक्रिया राहील आपली सौरभ होतं? सौरभबद्दल तर माझी अशी प्रतिक्रिया आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट या लहान मुलांसाठी काल ते जसं आलं ना सिक्युरिटीमध्ये सर्व मुलं नाराज झाले, कारण त्याच्या ओटाओटा आता पाहिलं तुम्ही त्याने रॅपमध्ये आणि किती त्यांचा उत्साह मुलांचा त्यांच्या ओटावर बिलकुल त्याचे जे गाणे आहे त्याचे बिलकुल पाठ आहे कुठं काय म्हणावं लागतं. आणि सौरभचं विशेष म्हणजे की या झोपापट्टीतून एवढ्या गोष्टी म्हणजे गल्लीतून दिल्लीचा रस्ता त्यांनी केला आणि त्याच्या महत्त्वाचं म्हणजे महापुरुषांचे विचार त्याच्या गाण्यातून ज्या सॉंगमधून दिसतात हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्याचे बिनधास्तपणा आणि जबरदस्त त्यानं जे परफॉर्मन्स केलं या परिस्थितीवर मात करून तरी त्यानं म्हणजे कोयल्याच्या खाणमधून हिऱ्याचं काम केलं आहे. आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांना सर्व लहान मुलापासून लहान मुलांच्या भावना आणि मोठी आणि मिडल एज जे असतात सर्व त्याच्यासोबत